नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आधीच ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान अक्षरशः ढासळून पडलेला आहे. भिका मागत फिरणं यापेक्षा त्यांच्याकडे काम उरलेलं नाही. आणि मी सांगत नाही किंवा इतर कोणी टीका करत नाहीये. खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ उपलब्ध आहे की आम्ही कुठेही मित्र देशांकडे गेलो की त्यांना वाटतं की आला भीक मागायला. इतकी आपली आता लाचारी आहे हे स्वतः शहाबाज शरीफ एका व्हिडिओमध्ये सांगताना तुम्हाला ऐकायला मिळतील. पण विषय असा आहे की जो काय देखावा होता तो पाकिस्तानचा देखावा पूर्णपणे जमीनदोस्त झालाय. आणि आता भारताच्या कृपेने म्हणजे भारत हल्ला करणार नाही या आश्वासनावर आपण आपला देश सुरक्षित ठेवू शकतो हा दृष्टांत किंवा साक्षात्कार पाकिस्तानला झालेला आहे. पण तरीही रोजचं जगणं म्हणजे काय? कारण भारताने जे सिंधू नदीचं पाणी बंद करून टाकलेलं आहे, चिनाब वगैरे नद्यांचं पाकिस्तानकडे जाणारं पाणी तोडून टाकलेलं आहे. त्यामुळे खरीपाची पिकं जी शेतात उभी आहेत ती हाताशी येणं जवळजवळ अशक्य झालंय. कारण धरणं कोरडी पडली आहेत, नद्या कोरड्या पडलेल्या आहेत आणि कालव्यात किंवा पाकिस्तानच्या धरणामध्ये पाणी शिल्लक नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पिकं जी आहेत त्याची राख रांगोळी होणारे दिसते. आणि म्हणून अशा वेळेला जागतिक बँक, नाणेनिधी यांच्याकडून भीक मागून काही पैसे गोळा केलेत. आणि अशा वेळेला पाकिस्तानचा सरसेनापती फील्ड मार्शल पराभूत झाल्यानंतर फील्ड मार्शल झालेला आसिफ मुनीर याला अमेरिकेचं आमंत्रण मिळालं. म्हणून ज्या टाळ्या पिटल्या जात होत्या त्याचं कारण असं होतं की डोनाल्ड ट्रम्प शेठ आता काहीतरी आपल्या देशाच्या वाडग्यात भीक घालणार आहे. या आनंदामध्ये पाकिस्तान होता. पण मुनीर यांना आम्ही बोलवलंच नाही असं म्हणून ट्रम्प प्रशासनाने साफ पाकिस्तानला तोंडगशी पाडला. पण तरीही का असे ना व्हाईट हाऊसमध्ये कुठच्या तरी पंक्तीत बसून आसिफ मुनीरला ट्रम्प शेठनी जेवू घातलंय आणि त्यामुळे काहीतरी मिळेल ही आशा पाकिस्तानला आहे. आणि त्यामुळे ट्रम्प शेठ नवीन काय ऑफर देतात एक लक्षात ठेवा. पाकिस्तानची सेना आहे, लष्कर आहे, याची गेल्या 60-70 वर्षातली ख्याती काय आहे की आम्ही असल्यामुळे पाकिस्तान टिकून राहिला. पाकिस्तानचे राज्यकर्ते किंवा पाकिस्तानची नागरी राजव्यवस्था ही पाकिस्तानला एकजूट एकत्र टिकवू शकली नसती. ते काम पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांनी आणि पाकिस्तानी सैनिकी नेतृत्वामुळे शक्य झालं असं वारंवार पाकिस्तानचे काही पत्रकार पण सांगतात. पण पाकिस्तानची सुरक्षा करायला पाकिस्तानचं लष्कर कधीही उपयोगी पडलं नाही. ते खरं असतं तर पाकिस्तानचे फार पूर्वी म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी 2 तुकडे झाले नसते. आता त्या गोष्टीला 54 वर्ष झाली. म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर अवघ्या 22-24 वर्षामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. जे भौगोलिक दृष्ट्या 2 तुकडे होतेच, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 विभागात असलेला पाकिस्तान हा तुकडे पडून बांगलादेश नावाचा नवा देश जन्माला आला. त्यालाही आता अर्धशतकापेक्षा अधिक काळ होऊन गेलेला आहे. अशा वेळेला जो उर्वरित पाकिस्तान आहे त्याच्याशी सुद्धा भारताच्या 2-3 लढाया झाल्या आणि त्या प्रत्येक लढाईमध्ये बेजार झालेल्या पाकिस्तानला दाती तृण धरून शरणागत व्हावं लागलेलं आहे. गयावया करून युद्धविराम स्वीकारावा लागलाय किंवा मागावा लागलाय. अशा पाकिस्तानचा बचाव किंवा काय म्हणतात ते जतन केवळ पाकिस्तानी लष्करामुळे झालं ही धादांत खोटी गोष्ट आहे. पाकिस्तानचं लष्कर हे कधीही पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबलं नाही.
उलट जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा पाकिस्तानी लष्करानेच, पाकिस्तानी सैनिकांनीच आपल्या नागरिकांची कत्तल केलेली आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेले. 1970च्या सुमाराला पाकिस्तान, पूर्व पाकिस्तानामध्ये तिथल्या जिंकलेल्या नेत्याला आणि पक्षाला सत्ता द्यायची नाही म्हणून पाकिस्तानी सेनेने बांगला पाकिस्तानी नागरिकांवर अत्याचार सुरू केले, बलात्कार केले, कत्तल केली, सार्वत्रिक कत्तल केली आणि त्यातूनच शेवटी बंडाची ठिणगी पडली आणि पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश होऊन गेला. आज जी परिस्थिती आपण बलुचिस्तान विषयी ऐकतो, शेख पख्तुनवा, खैबर पख्तुनवा विषयी ऐकतो, नेमकी तीच गोष्ट 50 वर्षापूर्वी पूर्व पाकिस्तानच्या बाबतीत होती, ज्याला आज जग बांगलादेश म्हणून ओळखतं. तर सांगायचा मुद्दा इतका की पाकिस्तान जो काही टिकून राहिलाय 50 वर्ष, 80 वर्ष, तो केवळ पाकिस्तानी सेनेमुळे टिकलाय असं जे म्हटलं जातं ते धादांत खोटं आहे. पाकिस्तानच्या नावावर पाकिस्तानी लष्कराने, पाकिस्तानी जनतेच्या नावावर प्रचंड भ्रष्टाचार केला आणि जगात कोणालाही भाडोत्री मारेकरी हवे असतील तर ते पाकिस्तानने उपलब्ध करून दिले. त्या मारेकऱ्यांना जगात कागदावर पाकिस्तानी सेना असं म्हटलं जातं. या सेनेने पाकिस्तानसाठी, पाकिस्तानी जनतेसाठी काही केलेलं नाही. हा, त्या जनतेमधून पाकिस्तानी सेनेमध्ये लष्कर भरती होत असते. त्या पलीकडे पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी जनता यांचा थेट कुठलाही संबंध नाही. कधीही निवडून आलेल्या सरकारला सत्ता आणि सरकार पाकिस्तानी लष्कराने कधी चालू दिलं नाही. आपल्या मर्जीतले असतील त्या राज्यकर्त्यांना टिकू दिलं आणि जे लष्करापेक्षा पाकिस्तानच्या हिताला, पाकिस्तानी जनहिताला प्राधान्य देतील त्यांना एक तर कत्तल करून, फाशी देऊन किंवा ठार मारून किंवा देशातून पळवून लावून पाकिस्तानची सत्ता ही कायम निवडून न आलेल्या लष्करशहांनी आपल्या हाती ठेवलेली आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की पाकिस्तान आज ज्या अवस्थेत पोहोचलेला आहे त्याला पाकिस्तानची राजकीय नेते जे लष्कराबरोबर तडजोडी करत राहिले आणि आपल्या भ्रष्टाचाराला लष्कराने पाठीशी घालायचं आणि लष्कराच्या अहमन्यतेला आणि सत्ता बळकावण्याला पाठिंबा द्यायचा राजकारण्यांनी, या प्रकारे पाकिस्तान गेली 7-8 दशकं चालत राहिला आणि त्यामुळे बिचाऱ्या पाकिस्तानी जनतेची सतत ससे होलपट झाली. ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये जनता आपल्या रोजच्या गरजा भागत नाहीत म्हणून चिडून उठते, संतापून उठते, अशा वेळेला त्यांना धर्माची आणि इस्लाम खतरे में असली अफूची गोळी दिली जाते आणि परत ती भुके कंगाल जनता अल्लाच्या नावावर, देवाच्या नावावर या लबाडांच्या सेनेच्या आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या इच्छेसाठी आपला बळी द्यायला तयार होते. भुके कंगाल झाली तरी धर्माच्या नावावर तिला यांना खेळवता येतं आणि याच कारणास्तव आज पाकिस्तानचा सरसेनापती लाचारासारखा भिकारी होऊन अमेरिकेच्या सत्तेसमोर वाडगा घेऊन उभा आहे. त्या वाडग्यात काहीतरी पडेल आणि मग पाकिस्तानी जनतेला परत एकदा गुंगारा देता येईल ही मुनीरची अपेक्षा आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान सरळ सरळ सांगतात कि मजबूरी है, 25 करोड़ लोगों का पेट पालना है. पाकिस्तानची लोकसंख्या 24-25 कोटी आहे आणि त्यांना खायला घालायचं काय हा प्रश्न आहे. कारण आजपर्यंत कुठलाही विकास, मोठमोठे कारखाने, उद्योग, औद्योगिक विकास आणि त्यातून पायाभूत सुविधा या पाकिस्तानने उभ्या केल्या नाहीत. त्यापेक्षा
कधी सौदी अरेबियाकडून, कधी जिहादच्या नावावर, कधी अमेरिकेच्या मदतीने, कधी रशियाच्या मदतीने, कधी इराणच्या मदतीने, कधी तुर्कस्तानच्या मदतीने जिहादसाठी लागणारे मारेकरी पुरवणं हे पाकिस्तानचं सगळ्यात मोठं काम बसलं. आणि जेव्हा असे मारेकरी तुम्ही तयार करता, ते मारेकरी जेव्हा काम उरत नाही तेव्हा तुमच्यावर उलटतात. बकासुरासारखं असतं. बकासुराची ती कथा तुम्हाला माहिती असेल. त्या बकासुराला रोज भूक भागेल इतकं अन्न पुरवणं ही त्या ग्रामस्थांची जबाबदारी होती, किंवा त्यांनी ती जबाबदारी होती. नाहीतर तो बकासूर म्हणायचा, तुम्हाला खाऊन टाकेल, तुम्हाला खाऊन टाकेल. आणि म्हणून रोज कोणीतरी एक जण गाडावर अन्न घेऊन त्या बकासुराकडे जायचा, आणि बकासुराची भूक भागली नाही तो तो अन्न घेऊन येणाऱ्याला पण खाऊन टाकायचा. आणि म्हणून मग एकदा तो भीम गेला वगैरे वगैरे कथा तुम्हाला माहिती आहे. पाकिस्तानची अवस्था नेमकी तशी आहे. आज पाकिस्तानने तयार केलेल्या या जिहादी मारेकऱ्यांना पोसायचे कशी, ही पाकिस्तानची सगळ्यात मोठी चिंता आहे. आणि एकदा ते झालं नाही तर मग हे सगळे मारेकरी, हे जे सगळे काय ते बकासूर आहेत, हे पाकिस्तानवरच उलटतात. हफीज सईद, लष्कर ए तोयब्याचा, किंवा जैश मोहम्मदचा अझर मसूद, किंवा तो काय मुजाहिदीन त्याचा सलाउद्दीन, ही सगळी मंडळी पाकिस्तानने पोचली का, तर कुठेही भारताला सतवायला उपयोगी पडतं. काश्मीरचा प्रश्न जिवंत ठेवायला, चिघळत ठेवायला, रक्तबंबाळ ठेवायला उपयोगी पडतं म्हणून. पण त्यांच्या माध्यमातूनच अमेरिकेचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं, आणि रशिया विरुद्ध मुजाहिदीन उभे करण्याचं कॉन्ट्रॅक्ट पाकिस्तानी लष्कराने आणि पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी घेतलं. तेव्हा सगळ्यात मोठं त्यांच्याकडची पुंजी काय होती, तर हे सईद हफीज, काय तो अझर मसूद किंवा सलाउद्दीन सारखे जे जिहादी होते, त्या भांडवलावर अमेरिकेकडून करोडो रुपयांचे, करोडो डॉलर्स येत राहिले, अत्याधुनिक शस्त्र येत राहिली. आणि ते शस्त्र काळ्या बाजारात विकून पाकिस्तानचे अनेक सेनापती करोडपती झाले. युरोपमध्ये, परदेशात त्यांनी मोठमोठ्या आपल्या मालमत्ता खरेदी केल्या, बंगले मॅन्शन खरेदी केल्या. आपली पोरं बाळं परदेशात उत्तम जागी शिकवली, आणि त्यांना तिथेच नागरिकत्व घेऊन सेटल केलं. पाकिस्तानी सामान्य नागरिक आजही भिकारी राहिले. पाकिस्तानी शेतकरी असो, पाकिस्तानी सुशिक्षित बेकार असो, त्याच्यासाठी या लष्करशहा किंवा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी काही केलं नाही. ते पनामा पेपर्स प्रकरण आलं तेव्हा तुम्हाला आठवत असेल, त्यामध्ये नवाज शरीफ हे तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधानाचं नाव होतं. त्याच्यावर खटला भरून त्याला परागंद करण्यात आला. आता सुद्धा पाकिस्तानचा निवडून आलेला पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात सडत पडलाय. त्याच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आणि त्या भ्रष्टाचाराचं तपास काम करणारा ISIचा प्रमुख स्वतः आसिफ मुनीर होता. त्याने जेव्हा इम्रान खानच्या पत्नीचं प्रकरण बाहेर काढलं, घोटाळा बाहेर काढला, की इम्रान खान पंतप्रधान म्हणून त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचा ज्यांच्यासाठी त्याची पत्नी बुशरा बीबी कडून सिग्नल मिळायचा. आणि बुशरा बीबी त्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे खात होती. आणि त्याच आरोपाखाली आज इम्रान खान तुरुंगात पडलेला आहे. मुद्दा इतकाच की सगळे एकमेकाला साथ देत होते, आणि जेव्हा त्यांच्यामध्ये जे चोरलेला पैसा आहे, डबोला आहे, त्याच्या वाटणीवरून वाद व्हायचे, तेव्हा हे एकमेकांना उघडे पाडायचे. आणि त्यातून मग यांच्यावर केवळ धर्मसत्तेसाठी शिरजोर झालेले सलाउद्दीन किंवा जे मुल्ला मौलवी हफीज सईद वगैरे आहेत, ज्यांना पाकिस्तानची फिकीर नाहीये, पाकिस्तान विषयी किंवा काश्मीर विषयी आस्था नाहीये, तर त्यांना जगावर
इस्लामचा झेंडा फडकवायचा आहे, त्यासाठी जिहाद करायचा आहे, त्यासाठी जी सुरक्षित भूमी पाहिजे ती भूमी म्हणजे पाकिस्तान झालेलं आहे. एक काळ काय ते पॅलेस्टाईनची चळवळ ही जिहादी चळवळ होती आणि त्याला अनेक मुस्लिम देश मदत करत होते. पण जेव्हा हे आपल्याला डोकेदुखी ठरतायत असं दिसलं, तेव्हा एकेकाने अगदी सौदी अरेबिया असो, दुबई असो, जॉर्डन असो, इराक असो, त्यांनी या सगळ्या जिहादींना खड्यासारखे बाजूला काढले. वेळ आली तेव्हा टिपून टिपून मारून टाकले. आज पाकिस्तान समोर या सगळ्या जंजाळातून सुटायचा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे जिहाद पासून पाकिस्तानला मुक्त करणं. पण वर्षानुवर्ष आपला अजेंडा, आपल्या मतलबाचा अजेंडा पाकिस्तानी 24 कोटी जनतेच्या गडी मारण्यासाठी शाळेपासून, शिक्षणापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये इस्लाम आणि जिहाद हे जगण्याचं तंत्र आणि सूत्र बनवलेल्या लोकांना आता तेच जिहादचं भूत एखाद्या राक्षसासारखं भेडसावतंय. आज मुनीर घाबरला असेल तर तो कोणाला घाबरलाय? आपल्याच जनतेला घाबरलाय. मुनीर व्हाईट हाऊसमध्ये येणारे कळल्यानंतर तिथे बसलेले इम्रानचे समर्थक किंवा वेगवेगळे राजकीय समर्थक पाकिस्तानचे, जे कॅनडा किंवा अमेरिकेमध्ये स्थायिक झालेले आहेत किंवा कामानिमित्त आलेत, अशा 5,000 लोकांनी मुनीर विरोधात वॉशिंग्टन DC मध्ये निदर्शनं केली. भारताच्या पंतप्रधानाचं जगाच्या पाठीवर कुठेही वसलेले जे भारतीय आहेत ते दिलखुलास स्वागत करतात. आणि पाकिस्तानचा सेनापती अमेरिकेत आल्यानंतर तिथे असलेले वसलेले पाकिस्तानी आपल्याच सरसेनापतीच्या मुर्दाबादच्या घोषणा करायला एकत्र जमतात. मैलोगणती प्रवास करून वॉशिंग्टन पर्यंत पोहोचतात. ही अवस्था पाकिस्तानची का झाली आहे याचं कारण, यातून सुटायचं असेल पाकिस्तानला, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना, पाकिस्तानच्या लष्करशहांना यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर त्यांना सुद्धा सौदी असेल किंवा इराक असेल किंवा आणखीन जे कोणी आहेत त्यांनी जसे तिथले जिहादी टिपून टिपून मारले होते, तसं पाकिस्तानला स्वतंत्र व्हायचं असेल तर ते जिहादींपासून स्वतंत्र व्हायला पाहिजे. अजर मसूद पासून किंवा हफीज सईद पासून मुक्त व्हावं लागेल. तरच पाकिस्तान आपल्या पायावर उभा राहू शकतो आणि तरच अशा पाकिस्तानला जगातले अनेक देश आपल्या पायावर उभं राहायला मदत करतील. आणि माझा अंदाज असा आहे की इस्रायल पासून इराणची जे काय अवस्था झाली आहे ती अवस्था पाकिस्तानची व्हायला नको असेल तर त्यासाठीच गयावया करायला मुनीर हा अमेरिकेत ट्रम्पचे पाय धरायला पोहोचलेला आहे. आणि अशा वेळेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पाकिस्तानचा फील्ड मार्शल आसिफ मुनीर याला काय ऑफर देऊ शकतात याचा विचार करा. की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो पण आम्ही वाचवू शकत नाही, तुम्ही तुम्हाला वाचवू शकता. आणि तुम्ही स्वतःला वाचवायचं असेल तर जिहाद पासून स्वतःला वाचवा. जे राक्षस भारताला त्रास देण्यासाठी तुम्ही जन्माला घातलेत आणि त्यांचं संगोपन पासून लालन पोलन पोषण करून त्यांना इतके राक्षसी ताकदवान करून ठेवले, ते घातपाती जिहादी तोयबा असो, जैश असोत, त्यांना तुम्हीच मारलं पाहिजे. कोणी पाकिस्तानी लष्करानेच जर आपल्या पद्धतीने आपल्या ताब्यात असलेल्या हफीज सईद, जैश ए मोहम्मद किंवा जे कोणी आहेत सईद किंवा मसूद यांचा बंदोबस्त करून त्यांना नामशेष करणं हीच पाकिस्तानसाठी अस्तित्वाची लढवण्याची लढाई असेल, तेव्हा त्यांना मारा. तुम्हाला आपल्या पायावर उभं राहायला हवी तेवढी मदत युरोप करेल, अमेरिका करेल, अगदी भारत सुद्धा करेल. हीच ऑफर ट्रम्प
मुनीरला देऊ शकतात, किंबहुना तीच ऑफर घ्यायला मागायला मुनीर तिकडे पोहोचलेला आहे. कारण मुनीरसाठी आता हे सगळे हफीज मसूद वगैरे डोईजड झालेले आहेत, डोईजड झालेले आहेत. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना, पाकिस्तानी लष्करशहांना त्यांनीच आजवर पोचलेले जिहादी हे डोईजड झालेले आहेत. त्या वजनाखाली आपण चिरडून मारायचं की आपला जीव वाचवण्यासाठी या सगळ्या जिहादी जैश वगैरे तोयबा वगैरे यांचा खात्मा करायचा, याचा निर्णय मुनीर आणि शहाबाज यांना घ्यावा लागेल. आणि तो जर निर्णय तुम्ही घेणार असाल तर मग इस्रायलला थोपवण्याचं काम आम्ही करू. एवढीच ऑफर डोनाल्ड ट्रम्प मुनीरला देऊ शकतात. आणि म्हटलं तर सोपी आहे, कारण या जिहादींना आधीच भारतीय ब्राह्मोसने जमीनदोस्त करून टाकलेलं आहे. त्यांचे अड्डे, त्यांचे लॉन्चिंग पॅड भारताने संपवलेले आहेत. हे ज्या ज्या बेळात लपून बसलेत तिथे मिरचीची धुरी घालून त्यांना बाहेर काढणं आणि त्यांना मारणं. आणि तुम्ही नाही मारलं तरी भारताच्या प्रेरणेने तयार झालेले पाकिस्तानातले, इराणमधले, जगभरचे जे काही अज्ञात हमलावर आहेत किंवा अज्ञात मारेकरी आहेत, ते अशा लोकांना टिपून टिपून मारतायत. प्रश्न इतकाच आहे की आम्हीच या जिहादचा काटा संपवला, त्यांना नामशेष केलं, याचं क्रेडिट मुनीर आणि शहाबाज यांना घ्यायचंय की नाही एवढंच तुम्ही ठरवा. तेवढाच तुमच्यासाठी सुखरूप राहण्याचा मार्ग आहे. हीच डोनाल्ड ट्रम्प यांची फील्ड मार्शल मुनीरला ऑफर असू शकते. आणि मला वाटतं ती सगळ्यात सोपी ऑफर आहे, कारण ती पाकिस्तानातल्या पाकिस्तानात या कानाची खबर त्या कानाला लागू न देता पार पाडण्यासारखी एक कामगिरी असू शकते. आणि म्हणून मला वाटतं की हीच मुनीरसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून येऊ शकणारी सगळ्यात सोपी आणि मस्त ऑफर आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.